तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो चॅनलमध्ये. मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे, आर टीचा जो निकाल होता तो निकाल लागलेला आहे. आर टी लॉटरी सोडत ही जाहीर झालेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण कशा प्रकारे आपली आर टीचा निकाल चेक करायचा आहे. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम वरती ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जा. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर तुमचा यूजर आय डी आणि जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तिथे टाका. साईट थोडी स्लो आहे, साईटवर लोड येत आहे. बघा मित्रांनो, लॉग इन आय डी टाका तुमचा, त्यानंतर तुमचं कॅप्चा भरा आणि त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करा. बघा मित्रांनो, जसं लॉग इन कराल त्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डवर वरत्या साईडला बघा चाइल्ड इन्फॉर्मेशन आहे, त्या शेजारी ॲप्लिकेशन आहे. त्याच लाईनीमध्ये ॲडमिट कार्ड दिसेल, त्या ॲडमिट कार्डवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ज्या कोणी विद्यार्थ्यांचा नंबर आर टीमध्ये लागलेला आहे त्यांचं अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला इथे दिसेल. बघा, या विद्यार्थ्याला या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे आणि त्याचं ॲडमिट कार्ड तुम्ही व्ह्यू आणि प्रिंट काढू शकतात. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही महत्त्वाच्या सूचना आहे, त्या महत्त्वाच्या सूचना वाचून घ्या. आपणास कळण्यात येते की आपल्या बालकांचं मोफत सक्तीचा शिक्षण अधिनियम 2009 अन्वये आपणास 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024 अंतर्गत आपण सादर केलेल्या माहितीच्या आधारे खालील शाळेसाठी तात्पुरत्या स्वरूपात आणि आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून सदरचे प्रवेशपत्र देण्यात येत आहे. मित्रांनो, हे जे अलॉटमेंट लेटर आहे हे तुम्ही घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर जे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आहे तुमच्याकडे ते सुद्धा घेऊन जायचे आहे. हे जे ॲडमिट कार्ड आहे यालाच अलॉटमेंट लेटर म्हणतात. हे अलॉटमेंट लेटरची प्रिंट घेऊन जायची आहे. तसेच याबरोबर तुमच्या ओरिजिनल कागदपत्रांची प्रिंट घेऊन जायची आहे पडताळणी समितीकडे. त्यानंतर पडताळणी समिती तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल आणि तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचं पाल्याचं ॲडमिशन झालं का नाही हे चेक करू शकतात. आणखीन हे 1-2 प्रकार आहेत, त्यानुसार सुद्धा तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन झालं का नाही हे चेक करू शकतात. ते कसं करायचं सांगतो. तसेच मित्रांनो, आणखी एक पद्धत आहे, त्या पद्धतीने तुमचा पाल्याचं ॲडमिशन झालं का नाही ते चेक करू शकतात. बघा, सर्वात खाली ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन जो नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाका. गो बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही गो बटनावर क्लिक कराल तसं ज्या तुमच्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे, त्या ज्यांची लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे हा स्टेटस इथे दिसेल. बघा मित्रांनो, स्टुडंटचं नाव दिसेल, कुठल्या शाळेमध्ये नंबर लागला तो दिसेल. त्यानंतर सिलेक्शन किंवा वेटिंग लिस्ट आहे असं दिसेल. इथं रेग्युलर सिलेक्शन झालेलं आहे असं दाखवत आहे आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग दाखवते. ॲडमिशन स्टेटस यासाठी पेंडिंग दाखवते जसे तुम्ही डॉक्युमेंट आणि अलॉटमेंट लेटर घेऊन जाणार पडताळणी समितीकडे, त्यानंतर इथं जो पेंडिंग स्टेटस आहे तो निघून जाणार आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर व्ह्यू आणि प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि मगाची जी प्रिंट होती ती प्रिंट काढून तुम्ही आपल्या पडताळणी समितीकडे घेऊन जा आणि त्याबरोबर जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा. अशा प्रकारे तुमच्या मुलाचं तुम्ही ॲडमिशन आता घेऊ शकतात आर टीमधून. परत ज्या मुलांचं ॲडमिशन आर टीमध्ये झालेलं नाही तर बघा मित्रांनो, जर ज्या कोणी विद्यार्थ्यांचं ॲडमिशनमध्ये नाव आलेलं नाही किंवा ज्यांना लॉटरीमध्ये ज्यांचं नाव आलेलं नाही तर असं कसं कळलं. बघा मित्रांनो, इथे आपण ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे, त्यानंतर गो बटनावर क्लिक केलं. जसं गो बटनावर क्लिक कराल तसं तुमच्या पाल्याचं नाव इथे दिसेल आणि दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन स्कूल असा मॅसेज शो होईल. याचा अर्थ तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आर टीमधून लॉटरी सिस्टममध्ये लागलेलं नाही. तसेच तुमचं नाव जर वेटिंग लिस्टमध्ये असेल तर ते कसं बघायचं. बघा मित्रांनो, या ठिकाणी वेटिंग लिस्ट म्हणून बटन आहे, त्या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जिल्हा टाका, जो जिल्हा असेल तो. जिल्हा टाकल्यानंतर गो या बटनावर क्लिक करा. सध्या साईडवर लोड आहे त्यामुळे दिसत नाही, पण तुम्ही बघू शकतात. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर जे वेटिंग लिस्ट आहे ते वेटिंग लिस्ट इथं पारित होणार आहे. तर मित्रांनो, हे होती आर टी संदर्भात तुमच्या मुलाचं लॉटरीमध्ये नाव आलं आहे की नाही हे कसं बघायचं या संदर्भात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.